राम मंदिरात महिन्याला तब्बल 35 ते 40 लाख भाविक येतात. दिवसाला दानपेटीत सरासरी 8 ते 10 लाख रुपये जमा होतात. मंदिरात एकूण 40 दानपेट्या आहेत. हे पैसे मोजण्यासाठी 3 शिफ्ट मध्ये 50 कर्मचारी काम करायचे. यातले बहुतांश कंत्राटी होते, एखाद्या खासगी कंपनी मार्फत नेमलेले. हे पैसे मोजून बँकेत जायचे, पण बँकेत जाण्याआधी एक महत्वाचा स्टॉप असायचा. एका विशिष्ट ठिकाणी पैशाच्या पिशव्या नेल्या जायच्या, ठराविक रक्कम बाजूला काढली जायची आणि मगच उरलेले पैसे बँकेत जमा व्हायचे. बँकेच्या काही कर्मचाऱ्यांनाही या यंत्रणेत सामील करून घेण्यात आलं होतं. एसआयटीच्या माहितीनुसार 2020 पासून आजपर्यंत ट्रस्टला दानपेटीतून सुमारे 4,575 कोटी रुपये मिळाले आहेत. एप्रिल 2025 ते फेब्रुवारी 2026 या काळात 82 कोटीहून अधिक देणग्या मिळाल्या आणि बँक ठेवीवर 327 कोटी रुपये व्याज मिळालं. आता ट्रस्ट किती श्रीमंत आहे हे स्पष्ट होतं आणि मग इतक्या मोठ्या रकमेच्या व्यवहारात घोटाळा किती मोठा असू शकतो याचा अंदाज येतो.